रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपणापुढे आज काव्यानंद सादर करीत आहे. काव्य दोन प्रकारचे असतं. ते कवीने गायलेलं असतं. एक असतं गद्यामध्ये आणि दुसरं असतं पद्यामध्ये. रामायण महाभारतापर्यंतचे सगळे काव्य हे पद्यामध्ये आहेत. त्यांना छंद असतो स्वतःचा आणि ते गायले कोणी त्याबद्दलचा एक श्लोक आहे. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीक कोकिलम. वाल्मीक रूपी कोकिळ त्या कविता शाखेवर बसून कूजंतम आवाज देतोय, कोहो कोहो. पण त्याचा आवाज कोणता आहे? राम रामेती, राम राम असा आवाज आहे. आणि त्या वाल्मिक महर्षींना माझा नमस्कार असो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. ऐका, काय करू नये या काव्यामध्ये सांगितलेलं आहे. अंगी नाही बळ, मनी नाही धीर, तेणे कोणासी वैर करू नये. काय करू नये ते या काव्यात सांगितलेलं आहे. अंगात बळ नाही आहे, मनामध्ये धैर्य नाही आहे, अशा माणसाने कोणाशी वैर करू नये. केलं तर त्याच्या अंगलट येईल, दुःखी होईल तो. मने नाही धीर, गुरु नाही नीट, तेने व्यर्थ वटवट करू नये. तेव्हा मन नाही शुद्ध, मन शुद्ध नाही, आणि गुरु नाही नीट, तेने व्यर्थ वटवट करू नये. मन नाही शुद्ध, मन त्याचं शुद्ध नाही आहे, आणि गुरु पण नीट नाही आहे, तर त्यांनी व्यर्थ वटवट करू नये. कारण लोभी गुरु आणि चेला दोनो नरक में ठेलम ठेला. लोभी गुरु आहे, चेला पण लोभी आहे. तर असे जे गुरु आणि चेले आहेत ना, तर ते नीट गुरु नाहीत आणि चेला पण त्यांना मग नीट मिळत नाही. तर त्यांनी व्यर्थ वटवट करू नये. कामाची धडपड दारी नाही आड, तेने फुलझाड लावू नये. कामाची धडपड करत नाही, दारामध्ये आड नाही, तर अशा माणसाने फुलझाड लावण्याचा प्रयत्न करू नये. कारण ते जळून जाणार, दुःख होणार. हे असेल तर, कारण असेल तर कार्य करावे, असा त्याचा अर्थ आहे. जयासे सोसे ना संसाराचा ताप. ज्याला संसाराचा ताप सोसत नाही, म्हणजे आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधिदैविक जे ताप आहेत ना, त्यातले कोणतेच ताप त्याला सहन होत नाही. तेणे माय बाप होऊ नये. तेणे मायबाप होऊ नये. त्याने लग्नच करू नये, ब्रह्मचर्य पाळावं, एखादा ब्रह्मचारी आश्रमात जावं. संसार तर करायचा, सतत मग रडगाणं गायचं. मुलं असे निघाले, मुली तसे निघाल्या, बायको असे आहे. तुला सांगितलं कोणी हा उद्योग करायला? जयापासी नाही निश्चयाचे बळ. ज्याच्याजवळ निश्चयाचं बळ नाही, निर्धार नाही, तेने गळा माळ घालू नये. त्या माणसाने गळ्यात माळ घालू नये, कारण घातली तरी तो दुसऱ्या दिवशी काढून टाकणार. निश्चय पाहिजे, बळ पाहिजे, भाव पाहिजे, त्यानेच गळ्यात माळ घालावी. युक्ती प्रमाणाशी नाही ज्याचा मेळ, तेने वाघजाळ जल्पू नये. तेने वाघजाळ जल्पू नये. युक्ती नाही, प्रमाण नाही, अनुभव नाही, अशा माणसाने उगीच बडबड करून वाणीचं वाघजाळ जल्पू नये. म्हणजे जल्पते म्हणजे बोलणे, उगीच काहीतरी वटवट करू नये. तेव्हा काव्याचा जो आनंद आहे, ज्याला आनंद मिळतो, अर्थ मिळतो, आणि गेय पद्यामध्ये तर त्याचा जास्त आनंद मिळतो, असे काही कवी असतात ना, तर त्यापैकी हे एक काव्य आहे. ते मी स्वतः रचलेलं काव्य आहे. काव्यामध्ये सुद्धा कवीला आनंद मिळत असतो. तो सतत चिंतन करून
तो त्याचं यमक जुळवीत असतो, त्याचा अर्थ जुळवीत असतो, त्याचं भाषिक शुद्धीकरण त्याला माहिती असावं लागतं. या सगळ्या गोष्टी करून तो प्रयत्नपूर्वक करत असतो आणि त्याचं त्या कवितेवर जसं वंदे वाल्मिक कोकिलम म्हटलं आहे ना, तसं त्या कवितेवर त्या कवीचं प्रेम असतं. इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं की तो रात्रंदिवस तो कविता लिहित असतो, वयाची वह्या तयार करतो, खाडाखोड करून परत परत लिहित असतो. असाच एक काव्यवेडा कवी. आणि तो पंचायतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये मीटिंगला गेला. मीटिंगला गेल्यानंतर घरामध्ये काहीतरी काम होतं आणि म्हणून त्याच्या पत्नीने मुलाला सांगितलं, बाळ्या तुझ्या वडिलाला बोलून आण. मुलगा हुशार होता. तो म्हणला, आई ते येणार नाही, ते मीटिंगला गेलेत. अरे त्यांना फक्त एवढं म्हण की आईने रद्दी विकायला काढली, बघ कसं धोम ठोकून पळत पळत येतील. आणि खरंच ना, हा बाळ्या गेला आणि लांबूनच ओरडून सांगितलं, बाबा आईने घरी बोलवले. तो मला येत नाही, मीटिंग चालू आहे. तो म्हणला, रद्दी विकायला काढली आईने. तसाच उठला, धोम पळाला, धोतरवर धरून धोम पळत घरी आला. पाहतो मग त्यांनी पाहिलं. सांगायचा मुद्दा असा आहे की त्याचं काव्यावर किती प्रेम असतं आणि म्हणून काव्यावर प्रेम करा. काव्य हे ग्रंथात असतं आणि सगळे ग्रंथ आपल्या संस्कृतीमधले म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये अगदी वेद उपनिषदांपासून तर आत्तापर्यंत सगळे ग्रंथ पद्य स्वरूपामध्ये झालेले आहेत. अगदी ज्ञानेश्वरीसुद्धा पद्य स्वरूपात आहे. त्याच्या अगोदर म्हणजे ज्या गीतेवर भाष्य झालं ज्ञानेश्वरीसारखं, भावार्थ दीपिका तयार झाली, तर ती गीतासुद्धा अनुष्ठुप छंदामध्ये आहे, म्हणजे पद्य रूपामध्ये आहे. अगदी आत्तापर्यंत अभंगसुद्धा तुकोबा काय ज्ञानोबा काय यांच्या अभंग पहा, हे सगळं पद्य आहे ना, हे दुहेरी आनंद देतं. ध्येय असतात, अर्थपूर्ण असतं आणि थोडक्यात असतं. अशा प्रकारचं काव्य हे आत्ता मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अंगी नाही बळ मणी नाही धीर, तेने कोणाशी वैर करू नये. मन नाही शुद्ध गुरु नाही नीट, तेने व्यर्थ वटवट करू नये. कामाची धडपड दारी नाही आड, तेने फुलझाड लावू नये. जयासी सोसे ना संसाराचा ताप, तेने मायबाप होऊ नये. जयापासी नाही निश्चयाचे बळ, तेने गळा माळ घालू नये. युक्ती प्रमाणासी नाही ज्याचा मेळ, तेने वाग्जाळ जल्पू नये. हा काव्यानंद आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि सगळ्या प्रकारचा आनंद ज्ञानाचा घेत राहा. आपण समृद्ध व्हाल, आनंदी व्हाल. रामकृष्ण हरी.